धनगर समाजाचा आरक्षणासाठी जिल्हाभरात चक्काजाम, महामार्ग काही काळ ठप्प। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे जिल्ह्यातील सकल धनगर समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने आज संपूर्ण जिल्ह्याभरात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने धुळ्यात देखील धुळे शहरालगत असलेल्या हॉटेल रेसिडेन्सी बायपास या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला। सदर रास्ता रोको धुळे जिल्ह्यातील सकल धनगर समाज धुळेच्या वतीने करण्यात आला, तर ज्यात प्रामुख्याने सकल धनगर समाज बांधवांच्या विविध मागण्यांसंदर्भात या ठिकाणी निदर्शने करण्यात आली व पोलीस प्रशासनास निवेदन देखील देण्यात आले असून याबाबत लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा पुढील येत्या काळात मोठ्या स्वरूपाचं आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। तर या आंदोलन निदर्शने करतेवेळी या ठिकाणी घोषणाबाजी करीत मोठ्या संख्येने शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरला होता। तर ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी या धनगर समाजाच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने धनगर जमात महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणून कार्यरत आहे। 1956 साली अनुसूचित जमातीच्या SC/ST यादीत धनगर नावाची जमात दाखल करण्यात आली, ज्यामुळे धनगर जमात गेल्या 68 वर्षापासून त्यांच्या संवैधानिक हक्कांपासून वंचित राहिला आहे। धनगर नावाची जमात अस्तित्वात नसताना देखील ही चूक घडली आहे। तर महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात 3 वेळा स्पष्ट केले आहे की धनगर जमात अस्तित्वात नाही, मात्र धनगर जमात अस्तित्वात आहे। त्यामुळे धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता शासनाने त्वरित शासन निर्णय काढणे आवश्यक आहे। धनगर नावाची जमात 1956 मध्ये आणि त्याआधी देखील महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती, परंतु धनगर जमात अस्तित्वात होती आणि आहे। त्यामुळे धनगडच्या जागी धनगर जमातीला अनुसूचित जमात म्हणून मान्यता देणे संविधानाच्या कलम 342/1 नुसार आवश्यक आहे। पंढरपूर आणि लातूर येथे मागील 12 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असून उपोषणकर्त्यांची तब्येत ही अत्यंत खालावली असून चिंताजनक असून महाराष्ट्रातील धनगर जमात बांधवांच्या भावना तीव्र आहेत। पंढरपूर येथील आंदोलनादरम्यान 3 व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे। 15 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले होते। तो शासन निर्णय लवकरात लवकर काढण्यात यावा। आतापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीची केवळ समित्या, अहवाल आणि अभ्यास करून बऱ्याच वेळा दिशाभूल केली असल्याने जमातीमध्ये अजूनही सरकार केवळ दिखावा अथवा वेळ काढूपणा तर करत नाही ना, अशा भावना या ठिकाणी येऊ लागल्या आहेत, शंका निर्माण होत आहे। तरी महाराष्ट्र शासनाने याबाबत गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर कारवाई करून शासन निर्णय जारी करावा असे या पत्रकात म्हटले असून धनगर जमातीच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, तातडीने आवश्यक निर्णय घेऊन न्याय देण्याची विनंती करावी अशी या निवेदनात म्हटले आहे। तर यावेळी या ठिकाणी धनगर समाजाचे नेते प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र धनगर समाज महासंघचे सुनील वाघ, शांताराम पाटील, गणेश गर्दे, भगवानप्पा गर्दे, लखन गोराड, प्राध्यापक विजय पाटील, सोमनाथ पाटील, अमोल मासुडे, मल्हार सेना उपसरसेनापती विठ्ठल लांडगे, भारत ठाकरे, सुभाष आडावे, बापूसाहेब बागुल, प्रतीक बागुल, ईश्वर धनगर, कृष्णा धनगर, राजधर धनगर, आत्माराम सूर्यवंशी, गणेश बाविस्कर, रवींद्र मोरे, संतोष खेडकर, योगेश धनगर, दीपक धनगर, प्रताप धनगर, नितीन धनगर, नवल धनगर, विलास धनगर, एम.एन. पाटील, के.एच. पाटील, नामदेव धनगर, रवींद्र धनगर, योगेश धनगर, राहुल निळे, युवराज आबा बोरसे, शांतीलाल पाटील, विलास पाटील, संजय पगारे, समाधान धनगर, निलेश धनगर, जिभाऊ पाटील, मोहन ठोंबरे, गणेश धनगर, शालिग्राम धनगर, डॉक्टर विजय पाटील, महेश बाविस्कर, लखन गोराड, युवराज हटकर, ज्ञानेश्वर धनगर, मुकेश बागुल, धीरज बच्चव, संदीप गट्री, दत्तू थोरात, विठ्ठल लांडगे, निंबा मासोडे, बटू वाघमारे, गुलाब सुपनर, दीपक सुपनर, अशोक सूर्यवंशी, प्रवीण धनगर, किशोर सरगर, रोहिदास साधनूर, धनराज सिगे आदी सर्वच सकल धनगर समाज बांधव पदाधिकारी या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। तर रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोहाडी पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली होती, काही काळानंतर सोडून देण्यात आले, परंतु याबाबत शासनाने दखल न घेतल्यास येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी
धनगर समाज नेते प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे सुनील वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली। आरक्षणाचा हक्काचं नाही कुणाच्या बापाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुसूचित जमातीची अंमलबजावणी अनुसूचित जमातीची अंमलबजावणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुसूचित जमातीची अंमलबजावणी अनुसूचित जमातीची अंमलबजावणी आरक्षणाचा हक्काचं नाही कुणाच्या बापाचं हे कसे देत नाही याच्याशिवाय राहत नाही। एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे। सर्व या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवीच्या गोपाल आरक्षणाचा हक्काचं आरक्षणाचा हक्काचं नाही कुणाच्या बापाचं गेल्या 15 दिवसापासून धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्यात पंढरपूर, नेवासा, लातूर या ठिकाणी आपल्या धनगर समाजाचे काही तरुण बांधव गेल्या 15 दिवसापासून प्राणांकित आमरण उपोषणाला बसलेले आहेत। गेल्या 15 दिवसापासून शासनाशी सातत्यानं या धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू व्हाव्यात, त्याची अंमलबजावणी करावी, धनगर जातीचे खोटे दिलेले दाखले रद्द करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी आपण शासनाशी चर्चा करत आहोत।
परंतु शासन या गोष्टीला अजूनही कुठल्या पद्धतीचा दुजोरा द्यायला तयार नाही. म्हणून आज महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाच्या नेत्यांनी, सर्वपक्षीय संघटनांनी आज महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी आज सर्व सकल धनगर समाजाच्या माध्यमातून आपण रास्ता रोको आंदोलन करीत आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्याचा आपला प्रामाणिक दृष्टिकोन आहे. अत्यंत शांततेने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू आहेत. त्याच धर्तीवर आज धुळे जिल्ह्यातही या ठिकाणी आपलं आंदोलन सुरू आहे. आमची शासनाला विनंती आहे, तातडीने धनगर समाजाचा धनगर आणि धनगड हा शब्दाचा जो खेळ आहे तो बंद करून महाराष्ट्रात धनगड अस्तित्वातच नसल्यामुळे धनगरच या आदिवासी सवलतींच्या पात्र आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या सवलतीपासून वंचित आहेत. म्हणून आमची शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे की तातडीने धनगड हा शब्द रद्द करून त्या ठिकाणी धनगर असा स्पष्ट उल्लेख असल्याने घटनेमध्ये सुद्धा तसं नमूद असल्यामुळे तातडीने शासनाने याबाबत दखल घेऊन त्या पद्धतीचा GR काढून धनगरांना ST आरक्षणाची अंमलबजावणी करावी, ही आजच्या या रास्ता रोकोमधली आपली प्रमुख मागणी आहे. या ठिकाणी मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या समाजाच्या रास्ता रोकोच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. आमची शासनाला विनंती आहे की अत्यंत शांत आणि संयमशील असा हा धनगर समाज आहे. आमच्या शांततेचा, संयमाचा त्यांनी अंत पाहू नये आणि तातडीने आमच्या मागण्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तो GR पारित करावा. अन्यथा येत्या विधानसभेत आणि पुढील काळात सर्वच राजकीय पक्षांना त्याचा परिणाम भोगावा लागेल अशी या ठिकाणी मी नमूद करतो. आणि आपण एक 5-10 मिनिटाच्या अंतराने या ठिकाणी आंदोलन संपू. परंतु आपल्याला सर्वांना विनंती आहे, ज्या पद्धतीने शांततेने या ठिकाणी आलात त्याच पद्धतीने शांततेने आपण आपलं परत आंदोलन समाप्त झाल्यानंतर घरी जायचंय. आणि जे जे काही आदेश आपल्याला वरिष्ठांकडून येतील त्या आदेशाचं आपण पालन करावं अशी सर्वांना विनंती करतो. सर्वांचे आभार व्यक्त करतो. प्रशासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या आंदोलनाच्या दरम्यान आम्हाला योग्य ते सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.